नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुक रिव्ह्यूमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीचं बुक जे आहे हे बुक PV भैरप्पा IRS ऑफिसर आहेत त्यांनी लिहिलेलं आहे आणि वायली पब्लिकेशननी हे पब्लिश केलेलं आहे. आता कुठलंही बुक ज्यावेळेस आपण बघतो तर त्या बुकमध्ये कुठल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बघणं अपेक्षित असतं. एकतर जे आहे की ते एक्झाम ओरिएंटेड आहे किंवा नाही हा एक बेसिक कन्सर्न असतो बघा, आणि आगामी काळामध्ये जे आहे त्याच्यातून आपल्याला ज्या आहे गोष्टी वर्क होऊ शकतात की नाही. आता एन्व्हायरमेंट UPSC प्रिलिमचा जर विचार केला तर एक मोठा चंक जो आहे तर तो एन्व्हायरमेंटचा तिथं विचारला जातो. सायमल्टेनियसली आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे, त्याच्यामुळे राज्यसेवेसाठी पण जे आहे काही गोष्टी बदलू शकतात UPSC पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि मग त्याच्यामध्ये जे आहे की मेन्सला GS3मध्ये एन्व्हायरमेंटचा त्याच्यामध्ये समावेश आहे. अशा वेळेस जे आहे की असं एखादं पुस्तक जे आहे तर ते आपल्या हातात असलं तर त्याच्याने आपल्याला गोष्टी खूप सोप्या होऊ शकतात. आता या पुस्तकाचे जर फीचर्स बघायचे झाले तर या पुस्तकामध्ये जे आहे ना की ज्याला आपण म्हणतो ना एक लाईव्हलीनेस जो आहे, जिवंतपणा, तो याच्यामध्ये आहे. त्याचं बेसिक रिझन असं आहे की याला AI चॅटबोट दिलेला आहे बघा, की जिथून तुम्ही एखादी कन्सेप्ट तुम्हाला माहीत असली तर व्हॉट्सअप थ्रू तुम्ही डील करू शकता. या पुस्तकामध्ये जागोजागी स्कॅनर्स पण आहेत, जे स्कॅनर्स तुम्हाला हेल्प करतात की जुने जे काही प्रश्न असतील PYQचे असतील किंवा आगामी काळामध्ये काही त्यांनी अपडेशन्स त्याच्यात दिले असतील त्याच्याकरता, किंवा याच्यामध्ये ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन ऑसम आहे एकदम, की कलरफुल बुक आहे आणि त्याचबरोबर जे आहे की प्रेझेंटेशन तो कलरफुल बुक जे आहे त्याच्यामध्ये पण तो कलरचा जो वाईज जो आहे वापर ज्यांनी केलेला आहे बघा, तर ती डिझायनिंग खूप बेस्ट आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम्स येत नाही. सो आता या पुस्तकामधले काही महत्त्वाचे जे फीचर्स आहेत ते आपण समजून घेऊया. आता हे जे बुक आहे बघा, एकतर बुकचं ऑथर जे आहे ना ते पण मॅटर करतं. तो ऑथरनी नियर अबाउट जे आहे मग नंबर ऑफ एक्झाम्स क्लिअर केलेले आहेत, जवळपास 36 एक्झाम्स है ना. KPSC जे आहे कर्नाटका पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये 4th रँक आहे, UPSC 475 IRS ऑफिसर आहे. मग एवढा अभ्यास केल्यानंतर तो तिच्यामध्ये उतरतो किंवा त्या सगळ्या पेपरचा ॲनालिसिस असेल तो विषय समजून घेणं. ओके, वायली पब्लिकेशनचे वेगवेगळे बुक्स आज UPSCसाठी एक ऑथेंटिक बुक सोर्स म्हणून जे आहे वापरले जातात. आता इथं जे आहे की हे पुस्तक आपण का वापरलं पाहिजे त्याचं एक बेसिक रिझन जे आहे, एकतर या पुस्तकामध्ये कलर कोडिंग सिस्टीम आहे. कलर कोडिंग सिस्टीममुळे काय होतं की पुस्तकामध्ये जी काही सगळी मांडणी केलेली आहे तर मग तिच्यामध्ये जे कलर्स वापरलेले आहेत बघा, हे कलर्स तुम्हाला काय सांगतात. या कलर्समध्ये जे आहे की पिंक कलर जे आहे आणि ज्याला वरती जे आहे स्टार मार्क दिलेला आहे, तर हे काय आहे ना की UPSC किंवा SPSC जे आहे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन तिच्यामध्ये ऑलरेडी विचारलेले प्रश्न, म्हणजे तुम्हाला कळतं की अरे हा प्रश्न विचारलेला आहे. किंवा प्लेन पिंक जे आहे की ज्याला स्टार मार्क नाही आहे ते हायली प्रोबेबल आहे, येत्या काळामध्ये प्रश्न येऊ शकतात. एक्सपेक्टेडवर काम करता येणं किंवा एक्सपेक्टेडवर काम करणं हे विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचं असतं सिव्हिल सर्व्हिसमध्ये. आणि सिव्हिल सर्व्हिस ॲस्पिरंट ज्या वेळेस जे आहे असं काम करतो त्याला जर असं पुस्तक हातात आलं तर मग गोष्टी सोप्या होऊन जातात. त्याच्या पलीकडे जाऊन जे आहे की ग्रीनमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत तर हिच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा अटेन्शन त्याच्याकडे देणं अपेक्षित आहे, की जिथून गोष्टी ज्या आहेत त्या काळामध्ये तुम्हाला मिळू शकतात प्रश्न जे आहेत ते. QR कोड जे आहेत ह्या बुकमध्ये दिलेले आहेत. QR कोड्समधून जे आहे एक गोष्ट जी असते की करंट जे आहे एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये ते वारंवार अपडेट होत राहतं. एखादी प्राणी प्रजाती असेल, स्पेसीज असतील तर त्या न्यूजमध्ये येत असतात. मग अशा वेळेस जे आहे की QR कोड थ्रू जे आहे तुम्हाला लेटेस्ट करंट अफेअर जे आहे किंवा PIB रिलीज जे आहे ते पण मिळतं. याच्यामध्ये जे आहे की AI एन्व्हायरमेंटच्या बाबतीमधले आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू काही अपडेशन्स ते तुम्हाला मिळत राहतात. त्याच्यामुळे काय होतं की वारंवार पुस्तक घ्यायची पण गरज आपल्याला पडत नाही बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. अदरवाईज मग पुढचं पब्लिकेशन आलं, खूप मेजर चेंजेस झाल्यानंतर त्याचं पुढचं एडिशन येईल समजा, पण रुटीन हिच्यामध्ये जे आहे की दर 4 दिवसांनी पुस्तक आपल्याला बदलावं लागेल का, तर मग ती गरज राहत नाही. तो महत्त्वाचा मुद्दा हिच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर जे आहे की हिच्यामध्ये जे आहेत बघा फ्लॅग पोल्स पण आहेत. हे फ्लॅग पोल्स जे आहेत तर ते तुम्हाला सांगतात की तुम्ही काय जे आहे की या चॅप्टरचं महत्त्व काय आहे किंवा हे टॉपिक का तुम्ही फोकस केले पाहिजे ते तिच्यातून क्लिअर होत जातं. त्याच्यानंतर जे आहे की कलर कोडिंग सिस्टीम जी आहे ती मी तुम्हाला सांगितली. फ्लॅग पोलचे पण जे आहे तर ते रेफरन्सेस हिच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. आता इथं जे आहे बघा की तुम्हाला जे आहे काही गोष्टी जसं स्टेट सर्व्हिस जे आहे त्या स्टेट सर्व्हिसमध्ये बऱ्याचदा असा कन्सर्न असतो की फॅक्ट्स विचारले जातात. ओके, हे फक्त काय राज्यसेवेच्या बाबतीत नाही, तुम्हाला जे आहे की KPSC असेल ना, बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, सो त्या केसमध्ये सुद्धा मग ते फॅक्ट्स प्लस कन्सेप्ट याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. किंवा जे रुटीन प्रश्नांच्या बाबतीमधले ट्रेंड्स आहेत, जसं फॉर एक्झाम्पल
युरोपियन युनियन संबंधी जे आहे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत, मग त्या अँगलनी जे आहे MCQ तुम्हाला जे आहे देणं, म्हणजे काय होतं की UPSCचे ट्रेंड समजून जर त्या पद्धतीने गोष्टी झाल्या तर ते आपल्यासाठी एक सोयीचं ठरतं, आपल्याला एक्सपेक्टेडवर काम करता येतं बघा. दुसरी हिच्यामध्ये एक जी महत्त्वाची बाब आहे बघा की फॅक्ट्स आणि कन्सेप्ट बरोबरच जे आहे की हिच्यामध्ये स्मार्ट ट्रिक्स तुम्हाला दिलेल्या आहेत बघा. जसं आता हिच्यात जे आहे की बर्ड्स असतील, इन्सेक्ट्स असतील बघा, तर मग त्याच्यावर रुटीन UPSC प्रश्न विचारते की हे कशाशी जे आहे बिलॉंग करतं, किंवा मग त्या केसमध्ये जे आहे की ह्या ज्या ट्रिक्स असतील किंवा लॉजिक्स तुम्हाला जे दिलेले आहेत त्याच्यातून तुम्ही इलिमिनेट फार इझिली करू शकता आणि जेणेकरून तुमचा स्कोअर वाढतो. कारण जे आहे ना की एन्व्हायरमेंटचा UPSC प्रिलिम्समध्ये जे आहे तो एक मोठा चंक आहे आणि त्याच्यासाठी ज्या ट्रिक्स आणि लॉजिक्स आहेत ते पण एक खूप प्रॉपरली यांनी जे आहेत तुम्हाला बॉक्सेसमध्ये दिलेले आहेत आणि ते प्रॉपरली जे आहे ना कलर कोडिंग असल्यामुळे ते इतकं सोपं होऊन जातं आपल्याला आणि व्हिज्युअल जे असते मेमरी, ती मेमरी खूप चांगल्या पद्धतीने काम करते बघा. आता इथं जे आहे ना की एखादी कन्सेप्ट जसं टॉर्टॉइज टर्टल टेरॅपिन जे आहे, मग याच्यामध्ये काय डिफरन्स असतो, तो डिफरन्स याच्यामध्ये डील होतोय बघा. ओके, एकदम क्लिअरली जे आहे जसं आपण CBBच्या लेक्चरमध्ये है ना माऊस असेल, रॅट असेल, माईस असेल, हे कन्सेप्ट जसे बघतो की हे नेमकं काय बाबा रुटीनीच्या तर हे शब्द आपण वापरतो, मग ते जेव्हा व्हिज्युअल तुमच्या समोर येतं बघा हा ना, टर्टल डायव्हर्सिटी, मग अशी बाकीच्या या प्राण्यां प्रजाती संबंधी पण यांनी खूप प्रॉपरली दिलेली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जे आहे खूप चांगल्या पद्धतीने हे प्रदान करतं आपल्याला. आणि ऑलिव्ह रिडले जे आहे, ऑलिव्ह रिडले रुटीन न्यूजमध्ये असणारं जे आहे तर ते कासव आहे आणि याच्यावर पण प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात. त्याच्यानंतर जे आहे की इंटरेस्टिंग फॅक्ट्स म्हणून पण काही गोष्टी आहेत की ज्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी आणि तुमचा जो इंटरेस्ट असतो रीडिंग करताना वगैरे जे आहे तर तो टिकवून ठेवतो. सो ह्या पुस्तकामध्ये अशा काही गोष्टी ज्या आहेत बघा त्या खूप प्रॉपरली ज्या आहेत त्या वर्क केलेल्या आहेत. बॉक्सेस जे आहेत ते दिलेले आहेत. बरं, याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचे अवॉर्ड्स असतील, त्याच्या संबंधीच्या मुवमेंट्स असतील. आता मेन्समध्ये पण वर्क होऊन जातं कारण एन्व्हायरमेंट मुवमेंटवर मेन्समध्ये प्रश्न विचारलेले आहेत. PYQमध्ये तुम्ही जर केला तर ते फॅक्ट्स कलेक्ट जर केले तर ते MCQ ॲज वेल एज जे आहे मेन्सला पण हेल्प करून देतं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने. आणि सायमल्टेनियसली मी तुम्हाला सांगितलं तसे QR कोड्स जे आहेत बघा, तर तुम्हाला इथं जे आहे की वेगवेगळे QR कोड्स आहेत की तुम्हाला आता शेवटी लिमिटेशन्स येतं बघा. एखादं पुस्तक जे आहे तर ते तिच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लेखकाला द्यायच्या असतात, पब्लिकेशनला द्यायच्या असतात, पण ते देऊ नाही शकत का, ते साईज वाढून जाईल, बल्की होऊन जाईल, त्याची कॉस्ट वाढेल किंवा अपडेशन्स जे आहेत. मग त्याच्याकरता जे आहे की हे स्कॅन कोड्स आहेत. हे स्कॅन कोड जे आहे तुम्हाला जास्तीचे अपडेट जे आहेत तर ते त्याच्यामध्ये देतात. आणि त्यातल्या त्यात पण याच्यात एक फीचर खूप चांगलं आहे बघा. ते फीचर म्हणजे काय की वेगवेगळे जे स्टेट्स आहेत त्या स्टेटच्या संबंधी एन्व्हायरमेंटचे जे नोट्स आहेत त्या पण याच्यामध्ये आहेत. म्हणजे आता जसं आपण महाराष्ट्रात आहोत, महाराष्ट्राचा स्कॅन कोड आहे, हा स्कॅन करा, तुम्हाला महाराष्ट्रासंबंधी एन्व्हायरमेंटचे फॅक्ट जे आहेत तर ते मिळून जातील. म्हणजे हे खूप चांगलं फीचर आहे कारण मग परत तुम्ही महाराष्ट्रासाठी दुसरं काहीतरी प्रिपेअर करणार, मग त्याच्यामध्ये जर ते डिटेल्स तुम्हाला इथंच जर मिळणार असतील तर ते खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतं. सो रुटीन याच्यामध्ये आपण जेव्हा बघत राहतो बघा बुक रिव्ह्यूज जे आहेत तर त्या बुक रिव्ह्यूजमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगतो की जर चांगली पुस्तकं जी आहेत तर ती तुम्ही हाताळली पाहिजेत, ती बघितली पाहिजे. हे पुस्तक प्रत्येकाने जे आहे एकदा हातात घेऊन चालणं अपेक्षित आहे बघा, जेणेकरून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जे आहे येत्या काळामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या सॉर्ट आऊट करू शकता. आणि आपल्या यशामध्ये जे आहे पुस्तकांचा रोल एक फार मेजर असतो. जर योग्य पुस्तकं आपल्या हातात असतील तर तिथून खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळतात. सो प्रत्येकाने जे आहे एकदा एन्व्हायरमेंट अँड इकोलॉजीचं हे जे बुक आहे वायली पब्लिकेशनचं तर ते नक्की बघा. आणि असेच नवनवीन पुस्तकं जी आहेत बुक रिव्ह्यूमध्ये मी घेऊन येत राहील आणि चांगले बुक्स जे आहेत तुमच्याबरोबर शेअर करत राहील. धन्यवाद.